जय शिवराय, जय श्रीराम। नमस्कार मित्रांनो, मी वैशाली गायकवाड। संजय राऊत यांनी राज ठाकरेंना साथ दिली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावे अशी ही साथ आहे। खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आम्हाला आनंदच, आणि त्यांनी एकत्र येऊन मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी चांगले काम करावे हीच इच्छा। संजय राऊत साहेब, तुम्ही आणि शिवसेना ठाकरे गटाने मनसेवर खूप जहरी टीका केली। खरं तर ही टीका तुम्ही मनसेवर न करता महायुतीवर करायला हवी होती, परंतु तुम्ही कोणावर टीका केली? मनसेवर जहरी टीका केली। संजय राऊत साहेब, तुम्ही राजसाहेब ठाकरे यांची प्रतिमा मलिन केली। उठ दुपारी घे सुपारी असं बोलून यावर तुम्ही राजसाहेब ठाकरेंची माफी मागायला हवी। तुम्ही हे जे बोललायत ना, ते बरोबर नाही बोललात। उद्धव ठाकरे म्हणाले हा मनसे नसून गुणसे आहे, म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना नसून हा गुजरात नवनिर्माण सेना आहे। एवढी जहरी टीका करण्याची काहीही गरज नव्हती। आदित्य ठाकरे म्हणाले मनसे पक्ष म्हणजे गुजराती लोकांसाठी काम करणारा पक्ष। राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी आतापर्यंत लढाई दिली। तुम्ही मात्र काय केलं? तुम्ही मात्र राजसाहेब ठाकरेंना हिणवलं। असो, उशिरा का होईना तुम्हाला शहाणपण आलं, यातच सर्व काही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायलाच हवं, आणि हीच माझी इच्छा आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाची खूपच सुमार कामगिरी झाली। फक्त 20 जागा जिंकल्या त्यांनी। किती जागा? फक्त 20 जागा जिंकल्या। मनसेचा तर सुपडाच साफ झाला। 125 उमेदवारांपैकी एकही उमेदवार जिंकू शकलेला नाही। स्वतः राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेही जिंकू शकलेले नाहीत। यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर दोन्ही पक्षांना संजीवनी नक्कीच मिळेल, आणि दोन्ही पक्षांची महाराष्ट्रावर एक हाती सत्ता येईल। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात मराठी प्रथम हे धोरण आणावे, आणि मुंबई आणि महाराष्ट्राचा विकास करून मराठी माणसाला न्याय व हक्क मिळवून द्यावा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपापसातले सर्व मतभेद व सर्व वैमनस्य विसरून खुल्या मनाने मराठी माणसाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या कल्याणासाठी एकत्र यावे हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना, आणि हीच माझी त्यांच्यासाठी सदिच्छा। जय मराठी, जय महाराष्ट्र, जय हिंद। मित्रांनो, तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ पसंत असतील तर मनापासून एक लाईक द्या। मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर, आप्तेष्टांबरोबर, आईवडिलांबरोबर माझे व्हिडिओज शेअर करा। परदेशात जर आपली मराठी माणसं असतील तर त्यांच्याबरोबर शेअर करा, आणि कमेंटमध्ये मला तुम्ही सांगू शकता की तुमचं काय मत आहे। क्रिटिक्स असू दे, पण बोलायची भाषा चांगली ठेवा, कम्युनिकेट करायची भाषा चांगली ठेवा, म्हणजे मला व्हिडिओज वाचताना खूप आनंद होतो। आणि कधी मी बघते की तुम्ही आपापसातच चर्चा करता, हे तर मला खूपच आवडतं। म्हणजे माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स येतात आणि त्याच्यावर तुमचं डिबेट चालते, हे वाचायला देखील मला खूप मजा येते। आणि परत जाता सांगते, पसंत असेल माझे व्हिडिओ तर लाईक करा। बाय।